उन्हाळ्यात तेच तेच जेवून आपण कंटाळून जातो ना, म्हणूनच आज मी घेऊन येते तुमच्यासाठी काही खास. नमस्कार मैत्रिणींनो, पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर त्यापैकी आज आपण बघणार आहोत प्रोटीन्सचा खजाना असलेली अशी ही हाय प्रोटीन कोशिंबीर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या कोशिंबिरीसाठी मी सुरुवातीला एक अशा प्रकारची काकडी घेतलेली आहे आणि ती काकडी आपण खोचून घ्यायची आहे. इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे आणि ती साधारण 2 तासांसाठी मी भिजवून ठेवली होती. त्यानंतर एक लहान वाटी मी कैरीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत. त्यासोबत मी ही एक काकडी खोचून घेतलेली आता ह्या बाउलमध्ये ॲड करते. त्यानंतर आपण घेणार आहोत साधारण अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव आणि आता मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. अजूनही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आता मी घालते चवीनुसार मीठ. शिवाय मी 1 चमचा इथे जिरेपूड घातली आहे. 1 छोटा चमचा जिरेपूड घालायची आहे आपल्याला. एखाद दुसरी मी हिरवी मिरची घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. चव बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडीशी मी साखर घालते आणि आता आपण देणार आहोत तुपाचा तडका. तर त्या तडक्यासाठी मी साधारण 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि हे तूप गरम झालं की आपण त्यामध्ये घालणार आहोत अगदी थोडासाच हिंग आणि त्यानंतर 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या. हे अगदी ऑप्शनल आहे, पण तुपामुळे या कोशिंबिरीची चव खूपच वाढते, म्हणून आपण इथे तुपाचा तडका देतोय. तडका मस्त झालेला आहे. आता आपण या कोशिंबिरीमध्ये ॲड करूया आणि फोर्कच्या सहाय्याने ही कोशिंबीर मिक्स करून घेऊया. तर मैत्रिणींनो, ही आपली साधी, सोपी आणि झटपट अशी बनणारी हाय प्रोटीन कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. भाकरी, चपाती, पराठा या कशाही सोबत तुम्ही ही सर्व करू शकता. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.